नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. मित्रांनो, विषय आहे एकनाथ शिंदे यांचा आणि त्यांच्या सोबतीनं संगतीनं अर्थातच देवेंद्र फडणवीस देखील. फडणवीसांच्या बाबतीमध्ये मला एक नेहमी खंत, काळजी, चिंता जशी असते तीच खंत, चिंता, काळजी त्या एकनाथजींविषयी देखील असते. म्हणजे देवेंद्रजींना सारं काही मिळवलं, सारं काही त्यांना मिळवता आलं, पण त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या व्यक्तींची फार मोठी कमी आहे, कमतरता आहे. त्यांना सारं मिळवता आलं, पण त्या दोन व्यक्ती त्यांना मिळवता आल्या नाहीत. त्यापैकी त्या मोदींना जसे अमित शहा मिळाले तसे अमित शहा ना फडणवीसांना मिळाले ना एकनाथजींना मिळवता आले. दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे की त्यांचा सखा, सोबती, जिवलग, जीवाला जीव देणारा अमोल काळे अमेरिकेत अचानक गेला आणि त्या अमोल काळेची देखील त्यांना भर काढता आलेली नाही. म्हणजे दुसरा अमोल काळे त्यांना मिळवता आलेला नाही. वास्तविक अमोल काळेची एकच चूक होती आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अतिशय छान माणूस, देखणा, स्वभावाने दिलदार आणि फडणवीसांना, त्यांच्या मित्रांना, त्यांच्या अडचणींना सांभाळून घेणारा. तो नेहमी लो प्रोफाईल असायचा. फार मोठा माणूस होता पण लो प्रोफाईल. म्हणजे बाजूनी गेल्यानंतर हा देवेंद्रजींचा उजवा हात आहे हे कित्येकांना ठाऊक देखील नसायचं. पण का कोण जाणं, त्याच्या आणि देवेंद्रजींच्या मनात एक दिवस त्या शरद पवारांमुळे उगाचच काहीतरी आलं आणि त्यानं त्या BCCIमध्ये भाग घेतला, त्यात यश मिळवलं. तिथेही त्यांना शरद पवारांना टक्कर द्यायची होती आणि मी फडणवीस तुमच्यापेक्षा त्या क्रिकेट जगतातही सुपर पॉवर आहे हे फडणवीसांना त्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि त्यासाठी त्यांनी अर्थातच निवड केली आपल्या जिवलग मित्राची, अमोल काळे याची. आणि त्याच संदर्भात अमोल अमेरिकेला गेले. त्यावेळेला तिथे काही क्रिकेटच्या मॅचेस होत्या आणि हॉटेलमध्ये एकटे होते. त्यांची तब्येत अचानक बिघडली, वेळेवर कोणाला बोलवता आला नाही आणि तडकाफडकी ते गेले. तो अमोल काळे अजून त्यांना मिळालेला नाही. अर्थात दुसरा अमोल काळे जन्माला येणं, सोबतीला असणं, दृष्टिक्षेपात सापडणं कठीण असतं. तेच अमित शहांच्या बाबतीमध्ये की अमित शहा म्हणजे मोदींचे जीव की प्राण. असा अमित शहा फडणवीसांना का उभा करता आलेला नाही याचं गुपित मला कळलेलं नाही, जी त्यांची नितांत गरज आहे. कारण उद्या दिल्लीत गेल्यानंतर त्यांना त्यांच्या अमित शहाला निदान सुरुवातीला तरी काही दिवस येथे ठेवावं लागणार आहे. प्रति देवेंद्र म्हणून त्याला त्या अमित शहाला इथे कारभार हाकावा लागणार आहे. इतर कोणीही भरोशाचे नाही. तीच अवस्था एकनाथ शिंदे यांची. सारं काही आहे पण एकनाथजींकडेही अमित शहा नाही आणि अमोल काळे नाही. पण फडणवीसांपेक्षा एकनाथजींचा एक प्लस पॉईंट म्हणजे त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे. मित्रांनो, सुरुवातीला श्रीकांत शिंदे एकनाथजींच्या बरोबरीनं जेव्हा सत्तेत आले, खासदार झाले, एकनाथजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. विशेषतः एकनाथजी मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथजी श्रीकांतमुळे बदनाम होतात की काय, अडचणीत सापडतात की काय, अशी अनेकांना शंका असायची. कारण काही बाबतींमध्ये
डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं वागणं, निर्णय घेणं, त्यांची धाडसी वृत्ती, त्यांचं बोलणं हे अनेकांना खटकायचं. जसं सुरुवातीला शरद पवार आणि अजितदादा, शरद पवार बदनाम का झाले तर सुरुवातीला अजितदादांमुळे, कारण ते कोणाला कसेही बोलायचे, वाटेल ते बोलायचे, अपमानित करायचे, ते मी तुम्हाला सांगितलं आहे. पण पुढे त्यांनी स्वतः बऱ्यापैकी बदल घडवून आणला, बदल घडवला आणि ते देवाघरी गेले. विषय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा. साहेब, केवळ 6 महिन्याच्या आतमध्ये या श्रीकांत शिंदेनी स्वतःला आमूलाग्र बदल घडवून घेतले. हुशार तर आहेच, धाडसी आहे, बुद्धिमान आहे, बरं आळशी नाही, चाणाक्ष आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या खिशामध्ये सहजासहजी हात घालणारे किंवा त्यांच्या भावनिक वृत्तीला फसवणारे श्रीकांतकडे मात्र फिरकत पण नाही. कारण श्रीकांतचा तो त्या पद्धतीचा दरार आहे आणि त्याला कळतं की कोण आपले नाहीत. त्यामुळे अमोल काळे किंवा अमित शहा जरी एकनाथ शिंदेंकडे तयार झालेले नसले तरीही त्यांच्याकडे डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत. पण देवेंद्र फडणवीसांची मात्र अवस्था देवानंद किंवा मनोज कुमार सारखी आहे. म्हणजे तेच प्रोड्युसर, तेच डायरेक्टर, तेच हिरो, तेच गीतकार, तेच संगीतकार, तेच प्रोड्युसर, या पद्धतीचे. आता आणखी एक महत्त्व सांगतो की अर्थाचं आपल्या या राज्यातून वर्षानुवर्ष अगदी सुरुवातीपासून, आणि ते उघड सत्य आहे की नरेंद्र मोदी यांचा लाडका मानसपुत्र किंवा अत्यंत जवळचा म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे तुम्हाला सांगणं म्हणजे डॉक्टर नेनेंना त्यांच्या बायकोची आधीची प्रेम प्रकरणं सांगण्यासारखी. मित्रांनो, देवेंद्र फडणवीसानंतर या राज्यामध्ये मोदींना आणखी काही नेते आवडतात, खासदार आवडतात, केंद्रातले मंत्री आवडतात, जे आपल्या राज्यातून आहे. पण त्यांचा सर्वाधिक आवडता कोण आहे माहिती आहे? ज्याला त्यांच्याकडे सहज प्रवेश आहे. तो जेव्हा एखादी अडचण, एखादी समस्या, एखादं काम, एखादं सार्वजनिक काम जेव्हा त्यांच्याकडे घेऊन जातो तेव्हा मोदींचे दरवाजे इतरांसाठी नाही पण त्याच्यासाठी सताड उघडे असतात. मोदी त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. किंवा आपल्या या भारतातल्या ज्या मोजक्या खासदारांवर किंवा केंद्रातल्या मंत्र्यांवर त्यांचा विश्वास आहे, प्रेम आहे, त्यापैकी तो, आणि अर्थातच तो आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. आणि तुम्हाला म्हणून सांगतो की माझा मित्र एक मला नेहमी म्हणायचा की मला मिशी येईल का, तर मी त्याला ठाम सांगायचं की तुला सारं काही येईल पण मिशीचे तुला केस येणार नाहीत. आणि तेच झालं. तो आता मंत्र्यांचा PA होता पूर्वी, आता नाही आहे, म्हातारा झाला, थकला, पण त्याला 70त असताना देखील मिशा आलेल्या नाहीत. मात्र त्याच्या बहिणीला, सख्या बहिणीला दाढी मिशा होत्या, तिला दाढी पण करावी लागत होती. मित्रांनो, तेच मी तुम्हाला या श्रीकांत शिंदेंच्या बाबतीत सांगितलं आहे, सांगतो आहे की जेव्हा केव्हा केंद्रात मंत्रिमंडळ बदल आणि विस्तार होईल तेव्हा नक्कीच त्या शपथविधीला एक मंत्री म्हणून नक्कीच डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एक असतील. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर श्रीकांत शिंदे किंवा एकनाथजींच्या बाबतीमध्ये की एकनाथजी उद्धवजींपासून बाहेर पडले, तो विषय लोकांना फारसा आवडलेला नाही. पण ज्यांना नेमकं राजकारणातलं कळत नाही, माहीत नाही, त्यांना कदाचित त्या बाबतीत त्यांच्या त्या निर्णयावर राग येत असेल. मात्र मला कधीही एकनाथजींच्या या निर्णयावर राग आला नाही. एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय 100% योग्य होता. जो इतरांनी घेतला असता, वेळीच घेतला असता,
तर त्यांचा देखील यशस्वी एकनाथ शिंदे झाला असता. पण कसं आहे मित्रांनो, की आधीचे 7 कंसांनी मारले, 8वा मात्र कृष्ण निघाला. तेच या उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये घडलं, की आधीचे सारे त्यांनी संपवले. त्या आनंद दिघेंचे संपवताना या उद्धव आणि त्यावेळेच्या त्याचा साथीदार राज ठाकरे यांच्याकडून होणारे हाल, अपमान, हा एकनाथ, हा त्यांचा सखा, त्यांचा सोबती, त्यांचा सैनिक अगदी जवळून पाहत होता. त्या दिघ्यांच्या डोळ्यात येणारे अश्रू तो कधी कधी स्वतःच्या रुमालांना टिपत होता. त्यानंतर त्याला सगळी यादी ठाऊक होती की जो या उद्धव सभोवताली मोठा होतो त्याला आधी उद्धवजी मोठे होऊ देतात आणि नंतर संपवतात. त्यांनी गणेश नाईक बघितले, नारायण राणे बघितले, मुकेश पटेल बघितले, अतिशय अपमानित आणि व्यथित होऊन मरणारे मनोहर जोशी बघितले. मित्रांनो, त्यामुळे या एकनाथ शिंदेंना आपला स्वतःचा राज ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबातले स्मिता ठाकरे पद्धतीचे जे कुटुंब सदस्य आहे ते व्हायचं नव्हतं. ज्या इतरांचे मोठं झाल्यानंतर होणारे हाल उद्धव ठाकरेंनी केले होते ते एकनाथजींना स्वतःची होणार नाहीत याची काळजी होती. कारण एकनाथ शिंदे तोपर्यंत या साऱ्यांच्या रांगेत येऊन बसले होते. अगदी आनंद दिघे ते थेट भास्कर जाधवांपुढे त्या पहिल्या रांगेमध्ये आपलं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलं होतं. आणि तेथेच उद्धव ठाकरेंचं इतरांच्या बाबतीतलं नेहमीचं जे कारस्थान असतं ते एकनाथजींच्या बाबतीमध्ये सुरू झालं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना संपवल्या जाणार, त्यांचं महत्त्व कमी करणार, हे हळूहळू स्वतः एकनाथजींच्या लक्षात आलं होतं. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे त्यांना अपमानित करायचे, त्यांना अस्थिर ठेवायचे, त्यांच्याकडून वेळीचे निर्णय काढून घ्यायचे, महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना कोपऱ्यात उभे करायचे, एकनाथ शिंदे यांच्या ते लक्षात आलं होतं की अरे आपण आता आनंद दिघे यांच्याच मार्गावर आहोत. पण एकनाथ शिंदे मर्द मराठा त्या उद्धवजींच्या पेक्षा सवाई निघाला आणि आज या तारखेला तो उद्धव ठाकरे यांच्या कितीतरी पुढे निघून गेला. उद्धव संपले, त्यांचा पक्ष संपला, पण उद्धव यांची शिवसेना या एकनाथ शिंदे यांनी हायजॅक केली आणि सत्तेतही ते फार पुढे निघून गेले. एक अत्यंत महत्त्वाचं गुपित तुमच्यासमोर फोडतो आणि मग हा विषय संपवतो. मित्रांनो, एक दिवस डॉक्टर शिंदे एकनाथजींना म्हणाले की आपण फडणवीसांचा राग करतो, असूया ठेवतो, त्यांच्या पायात पाय अडकवण्याचा प्रयत्न करतो, पण काही घडत नाही. ते पुढे पुढे जात आहेत. नुकसान, राजकीय नुकसान, सत्तेतलं नुकसान आपलं होत आहे. आपण थोडे निर्णय बदलूयात का? वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काही निर्णय घेता येतील का? आपण फडणवीसांची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी करूया का? त्यांना जाऊन भेटूया का? त्यांना विश्वासात घेऊया का? आपलं आता पूर्वीचंच नातं माझ्याकडनं या पद्धतीनं दगाफटका किंवा त्या विचित्र पद्धतीनं निर्णय वागणं होणार नाही, घडणार नाही, अशी त्यांना ग्वाही देऊया का? आणि एकनाथजींना आपल्या या पोराचा सल्ला पटला. तुमच्या ते लक्षात आलं असेल की गेल्या 3 महिन्यांपासून एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये ते पूर्वीचंच विश्वासाचं, प्रेमाचं नातं निर्माण झालं आहे. 2 उपमुख्यमंत्री असतानाही ते दोघेही फडणवीसांना आता अतिशय जवळचे आहे.
त्यामुळे फडणवीसांच्या मनातले गैरसमज, राग, संशय हे सारं दूर होऊन एक वेगळं विश्वासाचं आणि भावनिक नातं त्यांच्यात आणि एकनाथ शिंदेमध्ये निर्माण झालं आहे, ज्याचे फार मोठे बेनिफिट्स नजीकच्या काळात शिंदे बापबेट्यांना नक्की मिळणार आहे. तेवढंच मित्रांनो, नमस्कार.